कंटिन्यूस सामने होतील, त्यामुळे जे संघ आणि खेळाडू कुठेही लांब जाऊ नका, सलग सामने होतील याची नोंद घ्या. चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा बॅकफुटला येतो, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव जातोय चेंडू. आबाद जळवे आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते. 2 षटकं समाप्त झालीत, धावफलक पोहोचला येतो 2 गडी बाद 10. फुलटॉस चेंडू भिरकावला आडव्या बॅटनं डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. फक्त एकेरी धाव या ठिकाणी. एक चांगली फेक होते बाउंड्री लाईन वरनं, डीप स्क्वेअर लेग वरनं. गणेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चेंडूची परती होते आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय. गणेश चौडणकर डीप स्क्वेअर लेगला उत्तम मोठे पंचांकडून गाठ घेतोय, सज्ज होतोय. रत्नागिरीहून या स्पर्धेसाठी 3 पंच आपल्या छत्रपती चषक या क्रिकेट स्पर्धेसाठी लाभलेत. आबाद जळवी आपल्या बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. ऑप्टम्परचा चेंडू कट करतोय, चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला. एक सुंदर फेक अपील होतोय पंचांकडे या ठिकाणी. जस्टांचा वेध घेणारे एक सुंदर फेक आपल्याला डिरेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळते, परंतु अतिशय बारकाईनं त्या चेंडूकडे नजर ही पंचांची. आणि शेवटच्या क्षणी या ठिकाणी फलंदाज हा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. स्ट्राईकला सज्ज होतोय तो रंजन केणी. स्लोवर वन, परंतु एक फ्रंट फुटला सुंदर फटका रंजन केणीच्या बॅट मधून डीप लॉंगलला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. थोडस वय वाढलंय, सुरुवातीला बॅट घेऊन ज्यावेळी जात होता योगेश म्हणतोय की थोडासा टक्कल पडलंय, केस गेलेत, परंतु हे क्रिकेट आहे, भरपूर क्रिकेटमुळे ते केस गेलेत. आणि काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आजही नक्की युवा खेळाडूंसाठी ही स्फूर्ती असेल. मी म्हणेन की रनिंग बिटवीन द विकेट किती महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. याचं दृश्य मैदानात उत्तम मोठे 2 धावा झटपट पूर्ण करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, एक शॉर्ट ऑफ लेन, लेग स्टंपरचा टोलवायचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली गोलंदाजी, नाणेफेक जिंकली. त्यानंतर मात्र एरन 11 रेडी क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि अभिस्फोट फलंदाजी करतोय. सामना 6 षटकांचा. बघूया किती धावांपर्यंत या मॅच मध्ये मजल मारतोय अभिस्फोट वेंगुर्ले क्रिकेट संघ. सुंदर चेंडू पुन्हा एकदा आत येतोय. अपब्रेक पद्धतीचा चेंडू, कट करायचा प्रयत्न बॅकफुटला येत, परंतु पुन्हा एकदा चेंडू बॅटला उलकावणे देतोय. चेंडू निर्धाव जातोय. सांगत होते ती निम्म्या षटकांची म्हणजे 3 षटकांची. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय तो आमचे स्कोरर सागर सकपाळ आम्हाला माहिती सांगतायत. एकूण धाव संख्या 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या ही धावफलकावर. 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या ही धावफलकावर. निम्म्या षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. आज या स्पर्धेदरम्यान आमचे मित्र श्याम वाक्कर हे या ठिकाणी दिसत आहेत. यानंतर त्यांच्या टीमची मॅच जरूर असेल, त्यामुळे त्या मॅच मध्ये त्यांना कॉमेंट्रीची संधी नसेल, परंतु श्यामभाई या आपला आवाज पण आज ऐकूया आमच्या या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तो फिलहाल 3 ओवर की समाप्ति के बाद बॉलिंग में एक बार फिर से परिवर्तन मैदान पर. उत्तम मोटे स्ट्राइक पर रंजन केनी. अब यहां से लेकर थोड़ा सा आक्रामक बनना पड़ेगा. एक को तो बिल्कुल हाथ खोलना पड़ेगा क्योंकि स्कोर बोर्ड पर थोड़ा सा धीमा टोटल दिखाई दे रहा है. फिलहाल नया ओवर सामने. बढ़िया शॉट इस बार, बहुत ही बेहतरीन शॉट इस बार. हाफ वॉली पर लेकर गेंद को ड्राइव किया इस बार. उतनी बेहतरीन फील्डिंग, सुंदर थ्रो सीधा हाथों में और 1 रन जुड़ गया. 15 पर पहुंचा टोटल स्कोर. चौथा ओवर जारी. 15 लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंग मार्क पर शिवा. सामने से शिवा जड़वे कोर्ट एंड से लेफ्ट आर्म ओवर द विकेट. सामने बल्लेबाज है रंजन केनी. और इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर. अच्छी गेंद, अच्छी लाइन पर टिप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकली. गेंद चली गई विकेट के ऊपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. शिवा जड़वे अपने बॉलिंग मार्क पर अगली गेंद लेकर.
बड़ा शॉट इस बार बल्ले के बीचों बीच हाफ वाले पर लेकर, लेकिन फिलहाल फील्डर मौजूद है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। गेंद को उठाते फील्ड करते और एक रन जुड़ गया, 16 पर पहुंचा टोटल स्कोर। बड़े शॉट लगाने पड़ेंगे। खेल जारी, चौथे ओवर का आने वाले 2 ओवर का खेल बाकी। उत्तम मोटे एक बार फिर से स्ट्राइक एंड पर स्वीप करना चाहते थे, देखना होगा बल्ले पे लगी, पैरों पे टकराई, एक रन तो बना स्कोर के खाते में, और एक रन के साथ लेग बाइज के साथ स्कोर आगे बढ़ा 17 रन पर। 17 लॉस ऑफ 2 विकेट। दूर दूर जमाई गई फील्ड और बहुत ही शानदार आयोजन इस छत्रपति चषक टूर्नामेंट का 2021। काफी मेहनत पिछले 15-20 दिनों से। स्लोअर वन, लेकिन इस बार बहुत ही जल्दी पिक किया, उड़ा इस बार डीप लॉन्ग ऑन सीमारे का पर गेंद। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। तो दूसरा चौका मैच का, बहुत ही बेहतरीन टाइमिंग। डाउन द ग्राउंड कदमों का इस्तेमाल किया और बल्ले के बीचों बीच 2 गैप थे, उसी में से गेंद को खेला 4 रन के लिए। 21-21 पर बढ़ता हुआ स्कोर। रंजन केनी स्ट्राइक एंड पर सामना करते हुए अगली गेंद का। बढ़िया शॉट इस बार, बेहतरीन क्रिकेट मैदान पर ऑफ स्टंप पर थोड़ी सी छोटी गेंद मिली, स्क्वायर कट के बड़े खूबसूरती के साथ। थोड़ा सा आउटफील्ड गीला है तो ये परेशानी होगी, लेकिन फिलहाल सुंदर फील्डिंग, अच्छा थ्रो और 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। बहुत ही बेहतरीन शॉट। 21 टोटल, जो 23 2 रन के साथ 23 पर पहुंचा टोटल स्कोर, और खेल इसी के साथ समाप्त होता हुआ 4 ओव्हर का। यानंतर सामना होतोय मनोज 11 कणकवली विरुद्ध आदि आर्यन देवली। आदि आर्यन देवली आणि मनोज 11 कणकवली दोन्ही संघ कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा। आदि आर्यन देवली आणि मनोज 11 कणकवली ही 6 षटकानंतर दोन्ही कॅप्टन तुमची टीम लिस्ट आणि टॉस साठी यायचं आहे, आणि टॉस बरोबरच आपल्याला निर्णय सांगायचा आहे। आपली तुमची टीम लिस्ट आणि नाणेफेक 6 षटका पहिल्या इनिंग नंतर दोन्ही कॅप्टन या, आणि नाणेफेकी बरोबरच तुम्ही काय करताय ते सांगायचं आहे। गोलंदाजीत बदल होते, गेंदबाजी में परिवर्तन। एक बार फिर से खुद का दूसरा ओवर लेकर गौरेश कांबळे। अपटम से बाहर इस बार हटकर खेलना चाहते थे, एक फुलर लेन की गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। खेल जारी, 5वें ओवर का स्कोर हो चुका है 23। 2 चौके अब तक इनिंग में शामिल, लेकिन बची हुई 11 गेंदों में कम से कम 2-3 बड़े शॉट लगाने पड़ेंगे, और खास करके रंजन केनी पर ये मुकाबला काफी निर्भर होगा। आगे निकले, बढ़िया शॉट इस बार ऑफसाइड पर, पॉइंट पर फील्डर, और फिर से सिंगल। 24 रन 24 2 विकेट पर। आउटफील्ड काफी गिला है, कम टोटल का मैच, लेकिन वो काफी कड़ा मुकाबला होगा क्योंकि गेंद तेजी के साथ नहीं निकलेगी बाउंड्री लाइन पर। रंजन केनी फिलहाल स्ट्राइक पर। बड़ा शॉट मारना चाहते थे, एक जोरदार अपील, थोड़ी सी लेग स्टंप को गेंद छोड़ रही थी और 1 रन जुड़ गया। देखना होगा अंपायर का इशारा, लेकिन बल्ले से लगी और बाद में पैरों पे लगी। 25 रन टोटल, 25 2 विकेट पर। फुल टॉस गेंद, लेकिन ताकत कम पड़ गई। स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर 1 रन दूसरे के लिए निकले, हाना कर रहे थे, आखिर में अपने आप को रोका दोनों बल्लेबाजों ने और सही किया। एक बेहतरीन फील्डिंग, अच्छा थ्रो बाउंड्री लाइन से स्क्वायर लेग से विकेट कीपर के पास, और लगभग खतरा बन सकता था उत्तम मोटे के लिए। 5वां ओवर, 2 चौके अब तक, लेकिन अभी स्पोर्ट मैं तो कहूंगा आपको एक दूसरा बड़ा शॉट चाहिए इस ओवर में। रंजन केनी स्ट्राइक पर। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, लेग ब्रेक, लेग कटर, और फिर से परेशान किया इस गेंद ने बल्लेबाज को। पिच सुबह के 17 में बारिश के साथ थोड़ा सा निश्चित रूप से नमी है, विकेट पर गिला हो चुका है, थोड़ी सी मुश्किल जरूर हो रही है बल्लेबाज को। गेंद थोड़ी देरी से आ रही है। फुल टॉस गेंद इस बार उड़ाया, डीप स्क्वायर लेग सीमारे का पर, लेकिन लगभग बाउंड्री लाइन पर गेंद कैच को पकड़ा। बड़ा शॉट जरूर था, थोड़ी सी ताकत कम पड़ गई, बल्ले पे ऊपर लगी, बीचों बीच नहीं लगी मिडल पर, और स्क्वायर लेग बाउंड्री पर क्या गाछ मैदान पर।
कप्तान टीम के मैदान पर सचिन यादव। स्कोर वहीं पर रुका हुआ, तीसरा विकेट वापस एक बड़े शॉट के प्रयास में, फुल टॉस गेंद थी, लेकिन जिस उम्मीद से मेरे ख्याल से थोड़ी सी तेजी से आ गई के बल्ले पर 26-26 पर पहुंचा 3 विकेट पर। सचिन यादव मैदान पर, सामने उत्तम मोटे उनका साथ देते हुए, और स्कोर रुका हुआ 26-26 रन 3 विकेट के नुकसान पे। पांच ओवर का खेल समाप्त हुआ और आखिरी ओवर मैच का। बॉलिंग में परिवर्तन सामने से, कोर्ट एंड से गेंदबाजी के मोर्चे पर राइट आर्म ओवर द विकेट, दूर वाले छोर से, कोर्ट एंड से। और बड़ी खुशखबर आप सभी के लिए, हमारे लिए भी, कि अब मात्र रोशनी मैदान पर सूरज की आ रही है। शफल हुए ऑफ स्टंप पर, पहले ही मन बनाया था ऑन साइड पर खेलने के लिए, लेकिन गेंद चली गई विकेट के ऊपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। और गेंदबाजी में परिवर्तन मैदान पर, गौरव गुंगरट गेंदबाजी के मोर्चे पर। गौरव गुंगरट अपने बॉलिंग मार्ग पर, सामने उत्तम मोटे, सिर्फ 5 गेंदों का खेल बाकी पहले इनिंग का। बहुत अच्छी गेंद, इस बार गति के साथ गेंद निकली विकेट के ऊपर के हाथों में, उछाल मिली इस बार गेंद को। ऑफ स्टंप पर यह गेंद बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं। शानदार शुरुआत, टॉस जीता, फील्डिंग करने का जो कि फैसला, और उसके साथ गेंदबाजी में बहुत ही खासा प्रदर्शन सभी ने प्रभावित किया, खास करके लेफ्ट हैंडर शिवा जड़वे, बेहतरीन गेंदबाजी, और कप्तान गौरेश कांबळे ने बहुत ही शानदार स्पेल किया। फिलहाल आखिरी ओवर, अंतिम ओवर का खेल जारी मैदान पर। सुंदर शॉट, इस बार गेंद को खेला बैकवर्ड स्क्वायर लेग पर, फील्डर मौजूद है, शानदार फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। गेंद को उठाया, थ्रो किया विकेट कीपर के हाथों में, एक रन जुड़ गया, 27 पर पहुंचा एक रन के साथ, 3 विकेट पर अंतिम ओवर का खेल जो मैच का चलता हुआ। कप्तान सचिन यादव स्ट्राइक एंड पर सामना करेंगे अगली गेंद का। फील्डिंग को थोड़ा सा सजा रहे हैं मैदान पर गौरव अपने बॉलिंग मार्ग पर, और सामने लेफ्ट हैंडर सचिन यादव, टीम के कप्तान अभी स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट टीम के। दोनों अंपायर मैदान पर, एक और से जो कि विश्वनाथ लिंगायत और अक्षय कोळंबेकर, और कमेंट्री बॉक्स में हमारे साथ बैठे हुए अक्षय पाटिल, ये त्रिमूर्ति रत्नागिरी से इस टूर्नामेंट के साथ। ऑफ स्टंप पर अच्छी लाइन पर आड़े बल्ले से खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट के ऊपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। क्रिकेट का लगातार ये 5 दिन क्रिकेट का एक महासंग्राम, क्रिकेट का कारवां चलता रहेगा आपके साथ इस कैंप मैदान पर। अगली गेंद इसी बीच में, बड़ा शॉट, इस बार डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक हवाई फायर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद के नीचे, आखिर में गेंद हाथों से फिसली, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन मिलते हुए स्कोर के खाते में। थोड़ी सी गेंद नीचे तरफ से गिली हो रही है, बार बार ये परेशानी होगी फील्डिंग के साथ मैदान पर। फिलहाल 2 रन के साथ से 29-29 पर टोटल स्कोर। बेहतरीन शॉट, इस बार तगड़ा शॉट, फिलहाल मौजूद है फील्डर स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग पर सचिन टाकर गेंद को कैच करते हुए, और एक विकेट का पतन होता हुआ, और टोटल जो कि इसी के साथ जो 6 ओवर का मैच, 30 रन और टारगेट 31 रन का, 30 टारगेट, माफ कीजिए, टोटल हो चुका है 29 और 30 का टारगेट है मैच को जीतने का। कॅप्टन मनोज 11 कणकवले, कॅप्टन तुमचे टीम लिस्ट आणि नाणेफेकीसाठी या। आदि आर्यन देवली कर्णधार,
आणि तुमची टीम लिस्ट नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सपाशी या. आदी आर्यन देवली आणि मनोज 11 कणकवली दोन्ही टीम, तुमचे कॅप्टन आणि तुमची टीम लिस्ट नाणेफेकीसाठी. आणि नाणेफेकी बरोबरच कॅप्टन तुम्ही आपला निर्णय कळवायचा आहे, फलंदाजी करताय की गोलंदाजी, आणि त्याचबरोबर सामन्यापूर्वी तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. मनोज 11 कणकवली आणि आदी आर्यन देवली दोन्ही कॅप्टन या. खूप खूप शुभेच्छा. तुमचं स्वागत या छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान. तुमचं हार्दिक स्वागत. तर साई मनोज कणकवली विरुद्ध आदी आर्यन या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय. दोन्ही संघ कॅप्टन, खूप खूप शुभेच्छा. आणि नाणेफेकीसाठी या ठिकाणी विनंती असेल, आमचे मित्र सुरेंद्र चव्हाण, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. सामना 6 षटकांचा होईल. 2 षटकं पॉवर प्लेची, 4 गोलंदाज हे आपल्याला वापरावे लागतील. 4 गोलंदाज, सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची, सामना 6 षटकांचा आणि नाणेफेक होते आमचे सन्माननीय सुरेंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते. तर नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय साई मनोज 11 कणकवली क्रिकेट संघानं. तर फलंदाजीसाठी आदी आर्यन देवली क्रिकेट संघ, आपण सज्ज राहायचं आहे दोन्ही संघांनी, कारण आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. आज सुरुवातीला 2 तास पावसामुळे विलंब झालाय, त्यामुळे कुठलाही ब्रेक नसेल. जे स्पर्धेत खेळाडू खेळत आहेत, तुम्हाला पण सूचना, कुठेही लांब जाऊ नका. स्पर्धा सुरू असताना 29 धावा झालाय, 30 धावांचा टार्गेट समोर ठेवलाय सामना जिंकण्यासाठी. एरॉन के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
धावसंख्येनं जवळ धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 2 धावा या धावफलकावर. 36 चेंडू विजयासाठी 30 धावांचं लक्ष. चेंडू आणि धावांचं जर अंतर बघायला गेलं थोडंसं चेंडू जास्त दिसत आहे, धावांचं अंतर थोडंसं कमी आहे. प्रत्येक धावी वाचवावी लागेल येणाऱ्या काळात. पहिल्या सामन्याच्या माध्यमातून अभिस्फुट वेंगुर्ला संघाला. कोड एंड कडनं सज्ज होतोय रोहन कुमार. सूर्य कसा फटका टोलवला जातोय जवळ शॉर्ट फाईट लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडू हा मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकारासाठी निघतोय चेंडू आणि या 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मजल मारतोय. 3 चेंडूंचा निम्मे चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 6 धावा या धावफलकावर. सुरेख फटकेबाजी ज्या खेळाडूची जो खेळाडू बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय तो विकास कदम आज मात्र रेड्डी संघाच्या बाजूने खेळताना पाहायला मिळतोय. सलामीची बिनीची जोडी एका बाजूने अनुभव एका बाजूने युवा खेळाडू तर कोड एंड कडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो रोहन कुंभार सज्ज होतोय. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न होता. सुरेख पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जसजसे निर्धाव चेंडू होतील तसतसं टाळ्यांचा आवाज एका बाजूला अभिस्फुट वेंगुर्ला संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा रोखायच्या आहेत. कंजूशी गोलंदाजी करावी लागेल. थोडासा विचार केला तर पावसाचं थोडंसं वातावरण खेळपट्टीचा विचार केला खेळपट्टी थोडीशी ओली होते आणि एका बाजूने फलंदाजाची कसरत गोलंदाजांची कसरत आणि त्याचबरोबर या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची कसरत या मैदानावर पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस थोडासा उशीर होतोय. पहिला सामना या स्पर्धेच्या माध्यमातून रोहन कुंभार पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने घेऊन काढला तो सन्मान दिला. तो चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेबाहेर टोलवायचा आहे. या महत्वाच्या आकांक्षाने एका बाजूने एरहान इलेव्हन रेड्डी संघ तर दुसऱ्या बाजूने सुरेख पद्धतीची गोलंदाजी करावी. अभिस्फुट वेंगुर्ला संघ 29 धावा जमावतोय. 30 धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर आणि सन्मानजनक खेळ आतापर्यंत जर विचार केला पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्यावरून मी म्हणेन क्षेत्ररक्षकाची घोरचूक नैमेशे ज्या ठिकाणी धावचीची संधी होते संधी चुकते आणि धावा कमी आहेत या मैदानात. भलं मोठं मैदान आउटफील्ड सुंदर पद्धतीची या कॅम्प स्टेडियमवर हलकीशी काढ लागून चेंडू जातोय तो मात्र शॉर्ट अँड मॅनला नैमेश चूक करतोय पहिल्या प्रयत्नात. एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये गणलं जात. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा 6 चेंडूंचा खेळ झाला समाप्त आणि बिनगड्यांच्या मोहबतलेत एका चौकाराच्या जोरावर एका बाजूने विकास कदम त्याच्या साथीला गणेश साथ देतो. युवा खेळाडू एकेरी दुहेरी धावसंख्येचे आणि सांघिक धावफलक वधारला जातोय. 9 धावा या धावफलकावर 30 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भव्य दिव्य आकर्षक बक्षिसांची स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्रिमूर्ती पंचांची अक्षय पाटील सर, अक्षय कोळंबळेकर सर आणि विश्वनाथ लिंगायत सर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश परब, माझ्यासमोर अशोक नाईक आणि आमचे 2 मित्र प्रदीप देऊलकर, श्याम वक्कर सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सचिन जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं प्रतिनिधित्व करतोय या मैदानावर. अभिस्फोट वेंगुर्ला संघात सचिन जाधव आज थोडासा फलंदाजीमध्ये उशिरा आला. फटका थोडासा फसला आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये मी आपले कलात्मक गुण प्राप्त करणार या महत्त्वाच्या हेतूनं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं शतक अनिवार्य पॉवर प्ले शतक घेऊन गोलंदाज सचिन जाधव आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय. ज्यानं चौकारावर नटलेली एकेरी दुहेरी धावसंख्येची खेळ प्राप्त केली. तो एका बाजूनं स्ट्रायकर एंडला विकास कदम, नॉन स्ट्रायकर एंडला त्याचा साथीदार गणेश चोडणकर सज्ज होतोय. आणि पुन्हा एकदा सचिन आमच्या हलक्या हातानं खेळून काढण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये ते चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न होता विकास कदमचा. सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रोमध्ये सचिन जाधव करतोय आणि निर्धाव चेंडूची गणना होत पहिल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलक 9 धावा धावफलकावर. कमी धावसंख्येचा हा सामना. थंडमय थोडंसं वातावरण पावसामुळे एका बाजूनं गोलंदाजीची कसरत या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी नक्की टाळ्यांचा आवाज जातात आणि ज्यावेळी हे फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके असे संबोधले जातात. लागलं तर आफात नाहीतर बरबाद असे फटक्याचं नियोजन एका बाजूनं केलं होतं. तो विकास कदम रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवायचा आहे. एका चौकारासाठी षटकाच्या शोधात होता तो विकास कदम माघारी परततोय. थोडंसं बॅटची खड लागतंय. सुंदर पद्धतीचं झेल टिपलं जात आहे आणि सलामीचा बिलीचा फलंदाज जो मैदानामध्ये गेलं एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिली तो मात्र विकास कदम या ठिकाणी मात्र वैयक्तिक या 9 धावांच्या योगदानावर 6 धावांची बहारदार खेळ एका चौकारावर नटलेले खेळ संपुष्टात येते आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये पाऊल टाकतोय. तो जितेंद्र नागोचे मैदानामध्ये पाऊल टाकतोय.
आदल्या वर्षीची स्पर्धा, त्याच्या अगोदर वर्षीची स्पर्धा ज्या खेळाडूंना अक्षरशः गाजवली, षटकार चौकारांची आतषबाजी ज्यानं केली, तो जितेंद्र डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये गणेश याच्या साथीला जातोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी, संघाचा संघनायक आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी एका बाजूनं रोहन कुंभारची पहिली बैली आणि त्यानंतर थोडीशी क्षेत्ररक्षकांची साथ नव्हते अभिस्फोट वेगुर्ला संघाच्या, आणि ते कुठेतरी कमबॅक करावं लागेल येणाऱ्या काळात. 9 धावा या धावपलकावर 2 चेंडूंचा झाला हा केस समाप्त. आणि पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय सचिन जाधव. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला जितेंद्र सज्ज होतोय. डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. वैभव जाधव पण दिसतोय. एका बाजूने उत्तम मोठे एकेरी 2 धावसंख्येची बहारदार खेळी, सुंदर रनिंग बिटवीन या विकेट मैदानावर, म्हणजे युवा खेळाडूंना लाजवेल अशी खेळी. एका बाजूने उत्तम मोठे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आज मैदानावर. स्पर्धेतील पहिला व्हायला चौकार जो ठोकला अभिषेक साळगावकरच्या नावावर या छत्रपती चषक 2021चा पहिला चौकार, आणि पुन्हा एकदा सचिन सज्ज होतोय. सुरेख पद्धतीचा फटका डोलावतोय. बराच वेळ चेंडूमध्ये एक नेत्र एक पद्धतीचा फटका नोमेसल्यामुळे चेंडू विसरतोय. क्षेत्ररक्षक थोडासा या ठिकाणी मात्र अडथळला जातोय. चेंडूची प्रतिकार्यपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये गणलं जात. या 2 धाव्यानं सांघिक धावफलक दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 11 धावा या धावफलकावर. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा निम्म्या चेंडूंचा झाला की समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावर. डाव्या हाताचा फलंदाज आपलं वैयक्तिक 2 या धावसंख्येनं खातं खोलतोय. हलक्या हाताने घेऊन दिला तोय, सन्मान दिला तो. एका बाजूने एरॉन इलेव्हन रेडी संघाच्या बाजूने विचार केला एक तगडा संघ, तर दुसऱ्या संघामध्ये रत्ती महारथी आपल्याला पाहायला मिळत आहे, पण थोडेसे आज कुठेतरी मागे राहत आहेत आणि त्याचा परिणाम मात्र प्रतिस्पर्धी संघाची कुठेतरी धावसंख्या थांबली जाते. 29 धावा लागल्या पहिल्या प्रयत्नात. एका बाजूने 36 चेंडूमध्ये अभिस्फोट वेंगुर्ला संघाच्या, तर दुसऱ्या बाजूने 30 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक संयमी खेळ, सन्मानजनक क्रिकेट ज्याला संबोधला जातो, तो सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावत मोठा फटका टोलबाबा इरादा होता. एका बाजूने टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उंची घेतोय. निर्धाव चेंडूची गणना होते. जसजसं निर्धाव चेंडू होतील तसतसं टाळ्यांचा आवाज एका बाजूने अभिस्फोटच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तसं थोडंसं निराशेचं वातावरण निर्माण होईल. ते एरॉन इलेव्हन रेडी संघाच्या बाजूनं. रिव्हर्स स्वीपचा फटका टोलबाबा इरादा पंचांकडे पायचीच अपील होत आहे. पंच हात उंचावतायत या ठिकाणी आणि पायचीच्या स्वरूपात मात्र सलामीचा फलंदाज विकास कदम याच्या हातेला गेला होता. विकास माघारी परतला रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि तीच चूक या फलंदाजानं केली. तो गणेशनं आणि गणेश माघारी परततोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. धावसंख्या स्थिरावली. जरी फलंदाजीमध्ये मी जरी कमी पडलो, बारा धावा या धावपलकावर. एका बाजूने फलंदाजीमध्ये जर मी कमी पडलो तर गोलंदाजीमध्ये मी माझे 100% योगदान देणार. या महत्वाच्या इराद्यानं संघाचा संघनायक सचिन जाधव सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय. 3 धावा करतोय आणि सलामीची बिनीची जोडी मात्र डगआउटची शिकार बनली. एका बाजूनं एरॉन इलेव्हन रेडी संघाची वैयक्तिक 6 या धावसंख्येवर विकास कदम आणि त्याच्या जोडीला गेला होता तो गणेश सोडणकर वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. धावसंख्या स्थिरावली गेली. एका बाजूनं 12 धावा जितेंद्र नागोदीच्या 3 धावा त्या 12 धावेमध्ये आणि नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. आता मात्र गुरुराणी मैदानामध्ये पावलं टाकतोय. समीकरण थोडंसं विचार केला समीकरणाचा. उर्वरितचा अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 1-2 गडी नक्कीच सुरुवातीच्या षटकामध्ये बाद करावे लागतील. ते अभिस्फोट वेंगुर्ला संघाला आणि कुठेतरी संयमी खेळी करावी लागेल एका बाजूनं ते एरॉन इलेव्हन रेडी संघाला. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक महत्वाचं शतक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय आमच्या कोर्ट एंडकडनं. ज्यानं सुरुवात केली दुसऱ्या इनिंगची तो रोहन कुंभार सज्ज होतोय. आज थोडीशी फलंदाजी सागरताची पाहायला मिळाली नाही. षटकार चौकारांची आतषबाजी. 6 षटकांचा सामना आणि त्यावर मी कौतुक करून एका बाजूनं एरॉन इलेव्हन रेडी संघाचा एक भेदक गोलंदाजी गौरेश कांबळे आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूनं शिवा दळवी
हलक्या हाताने घेऊन खेळला जातोय, सन्मान दिला जातोय, कॅपमध्ये फटका खेळला जातो, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं चेंडूपाशी. चेंडूची परती करेपर्यंत दोन फलंदाज हलकीच एक धाव पूर्ण करतायत आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे वधारलं गेलं. तो स्थिरावलेली धावसंख्या जवळजवळ 1 वधारली गेली. 13 धावा या धावफलकावर. तिसऱ्या षटके प्रगतीपथावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13 धावा धावफलकावर आणि नौका फलंदाजानं मैदानामध्ये पावलं टाकले. तो उजव्या हाताचा गुरुराने सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळून काढले ते दिशा दिली जाते हलकीशी. रंजन येतोय आमच्या स्क्रीनवर. मिड विकेटकडनं चेंडूची भरती करेपर्यंत दोन फलंदाज एकेरी या धावसंख्येवर भर देत आहेत. कारण प्रतिस्पर्धी संघ एका बाजून एकेरी दुहेरी धाव वाचवण्याच्या मनस्थितीत दुसऱ्या बाजून एकेरी दुहेरी या धावसंख्येवर आपण भर द्यावी. सहजासहजी आपण सामना विजय व्हायचा आहे. विजयाचा झेंडा आपल्या बाजूने फडकावा इरादा एरॉन इलेव्हन रेडी संघाचा, तर दुसऱ्या बाजूने प्रतिस्पर्धी संघाचे गडी बाद करावे. आपला विजयाचा झेंडा आपल्या बाजूने फडकवायचा हा इरादा अभिस्फोट वेंगुर्ला संघाचा. सन्मानजनक क्रिकेट ज्याला संबोधलं तो सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी धावसंख्येचे रूपांतरित जोखमीच्या धावसंख्येकडे घ्यावा इरादा होता. एका बाजूने जितेंद्रचा स्ट्रायकर एंडकडनं गुरुचा नकार येतोय आणि या एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक 1 पुढे वधारला गेला. 15 धावा धावफलकावर. विचार केला तर निम्म्या धावसंख्येचा पाठलाग एका बाजूने एरॉन इलेव्हन रेडी संघ करताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या विकेटनं 15 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटके प्रगतीपथावर निम्म्या चेंडूंचा 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरितच्या अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि कोर्ट एंडकडनं गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रोहन कुंभार सज्ज होतोय. पुढे सरसावत हलक्या हातानं घेऊन काढला जातोय. चेंडूला सन्मान दिला जातोय. बऱ्याच कालावधीनंतर नाईक सर हा सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालाय. हलक्या हातानं घेऊन काढणार एकेरी 2 धावसंख्येवर भर देतोय आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 16 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एरॉन इलेव्हन रेडी संघ. डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. चक्रव्यूह रचला जातंय अभिस्फोट वेंगुर्ला संघाचा. आडव्या बॅटनं सूर्य फटका टोलला जातोय. झेलची संधी होती. क्षेत्ररक्षण थोडंसं दूर राहतोय चेंडू बसून. एकेरी धावसंख्येवर भर दिली जाते आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 17 धावा या धावफलकावर. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रोहन कुंभार सज्ज होतोय. तिसरं षटके प्रगतीपथावर. सांघिक धावफलक या धावफलकावर 17 धावा या धावफलकावर. जमनेलगतचा विदुलंत कार्पेट पद्धतीचा फटका अभिषेक येतोय स्क्रीनवर. चेंडूची परती करतोय तोपर्यंत 2 फलंदाज 1 धावी पूर्ण करतायत. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र 18 धावा या धावफलकावर. 18 चेंडूंचा 3 षटकांचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलक धावफलकावर 18 धावा या धावफलकावर. उर्वरितच्या असून 18 चेंडूंचा खेळ बाकी. थोडासा पावसामुळे उशीर होतोय आणि मी विनंती करेन प्रत्येक संघाला तुमचं सहकार्य आमच्यासाठी आजच्या पहिल्या दिवसापासून अंतिम क्षणापर्यंत लाख मोलाचं असेल. आधी आर्यन देवले संघ या ठिकाणी नाणेफेक करतोय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ साई मनोज 11 संघानं आणि साई मनोज 11 कणकवली संघ. आपल्याला विनंती असेल हा सामना संपायच्या अगोदर आपली टीम रेडी ठेवा. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आधी आर्यन देवले संघ आपली सलामीची जोडी तयारीत ठेवा. स्पर्धेदरम्यान सिक्सर किंग दाजी नाईक यांच्या वडिलांचं या ठिकाणी आगमन होतंय. नाईक काका तुमचं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आपण आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स इकडनं निर्णायक शतक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय संघाचा. संघनायक हुकमेक्का सचिन जाधव सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली. पहिले 2 गडी जाणं बाद केले. 3 धावा प्राप्त केले आपल्या षटकामध्ये. तो सचिन सज्ज होतोय पुन्हा एकदा. सुंदर गोलंदाजी यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू सन्मानजनक क्रिकेट हलकासा खेळून काढतोय. चेंडूला उत्तम मोठे येतोय. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 19 धावा या धावफलकावर. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळात अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी. थोडंसं धावांचं अंतर थोडंसं कमी आहे. चेंडू थोडेसे जास्त आहेत आणि एका बाजूनं प्रत्येक धाव ही मात्र वाचवावी लागेल. ती अभिस्फोट वेंगुर्ला संघाला. यानंतर या मैदानावर सामना होईल.
सुरेख पद्धतीचा फटका टोण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे थोडेसं अपील येते आणि पंच सरळ बात वळवताय पायचीच्या स्वरूपात. जितेंद्र नागोजी डाव्या हाताचा फलंदाज माघारी परततोय, थोडंसं कमबॅक करतोय या वेळी मात्र मैदानामध्ये अभिस्फुट वेंगुर्ला संघ. यानंतर सामनावेल्या मैदानावर आदि आर्यन देवली संघ प्रतिनिधित्व करतोय. अक्षय घाटवाल हे नाव उंबरटावर असतं. एका बाजूनं सचिन ठाकर, ग्लेन फर्नांडिस, बबन नाईक, सिद्धू परब आणि त्याचबरोबर आमचे दोन या वेंगुर्ला गावचे सितारे यांना संबोधले जातात. एका बाजूनं गोलंदाजीत ज्यांना प्रभावशाली गोलंदाजी युवा खेळाडूंमध्ये करतोय तो समीर वेंगुर्लेकर. षटकार चौकारांची आतषबाजी सीझनच्या सुरुवातीला 6 चेंडूमध्ये 6 षटकार ज्यानं टोलावले तो प्रतीक गबंडे आणि तीच जाणीव करून देणारा एक फलंदाज मैदानामध्ये डाव्या हाताचा पावलं टाकतोय तो सचिन ठाकर सज्ज होतोय. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज. एका बाजूनं सचिन ठाकर, एका बाजूनं सचिन जाधव. संघाचा संगणक 2 चेंडूंचा झाला केस समाप्त आणि सांघिक धावफलक या धावफलकावर 19 धावा या धावफलकावर 30 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अतिमहत्वाचा निर्णायक षटक असेल ते अभिस्फोट वेंगुर्ला संघाच्या बाजूनं सचिन जाधव याचं सुंदर फटका, नेत्रहीन पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रंजन काणी येतोय स्क्रीनवर, ज्यांना अनेक स्पर्धांचा गाजवलं अक्षरशः आपल्या फलंदाजीनं. एक संयमी खेळी ज्याला संबोधले जाते. गेल्या वर्षीचा सावंतवाडी नगराध्यक्ष चषक मालिकावीराचा किताब ज्याला पुरस्कार करण्यात आला तो रंजन केणी आमच्या स्क्रीनवर. 3 चेंडूंचं निम्म्या चेंडूंचं झालं खेळ समाप्त. सांघिक धावफलक धावफलकावर 20 धावा. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या प्रयत्नात थोडीशी उत्तम मोठीची चूक, ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव होता बाईच्या स्वरूपात एक धावही पूर्ण केली जाते. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 21 धावा या धावफलकावर. 21 धावा धावफलकावर एकेरी धावसंख्येचं खातं खोललंय आपलं तो सचिन ठाकर सज्ज होतो स्ट्रायकर एंडला. सुरेख फटका पाहायला मिळतोय, हलकीशी दिशा देतोय, क्षेत्ररक्षक घेतोय. सुरेख रनिंग बिटवीन या दोन फलंदाजांची ताळमेळ बसतो. एका बाजूने गुरुराणे, एका बाजूने सचिन. एकेरी 2 धावसंख्येवर भर देत आहेत वारंवार आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मसल मारतोय. 22 धावा या धावफलकावर. खोलवर टप्प्यावर चेंडू, सुंदर फटका पाहायला मिळतोय. लॉग ऑनचा क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची प्रतिकारेपर्यंत 2 फलंदाज. एकेरी या धावसंख्येवर समाधान मानतायत. 4 षटकांचा झालाय 24 चेंडूंचा खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक धावफलकावर मात्र 22 धावा या धावफलकावर. समीकरण थोडासा विचार केला 23 धावा या धावफलकावर. विजयासाठी 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. म्हणजे 12 चेंडू नाईक सर विचार केला तर ह्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये 2-3 गडी बाद 2-3 चेंडू निर्धाव म्हणजे निर्णायक सामना होईल अंतिम षटकापर्यंत. टीम मीटिंग कमी लाभा, आमच्याकडे थोडासा वेळ कमी आहे. पंचांना विनंती करेन कारण मध्ये कुठचाही ब्रेक घ्यायचा नाही आहे. अगोदरच थोडासा पावसामुळे उशीर झालाय आणि सरते शेवटी टीम निर्णय होतो. एका बाजूनं कोर्ट एंडकडनं गोलंदाजी, ज्यानं आपल्या गोलंदाजीवर नाईक सर बरेच सामने आपले प्रभावशाली गोलंदाजीवर ज्यानं गाजवले तो गोलंदाज वैभव जाधव सज्ज होतोय. 12 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आणि स्ट्रायकर एंडला गुरुराणे, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन ठाकर आपल्याला पाहायला मिळतोय. बारा चेंडू 7 धावांची आवश्यकता आणि वेगवान गोलंदाज वैभव जाधव सज्ज होतोय. पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रोमध्ये जसजसं निर्धाव चेंडू होते तसतसं टाळ्यांचा आवाज अभिस्फोटच्या कोट्यामध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळतोय. थोडंसं निराशेचं वातावरण निर्माण होत आहे. समीकरण बदललं जात आहे मैदानामध्ये. 11 चेंडू 7 धावांची आवश्यकता. रिव्हर्स स्वीपचा फटका लावण्याचा प्रयत्न होता.
यष्टेच्या डोक्यावरून चेंडू जातोय, नैमेश येतोय आमच्या स्क्रीनवर. क्षेत्ररक्षण करेपर्यंत एकेरी धावसंख्येचं रूपांतरित दुहेरी धावसंख्येमध्ये धावचीची संधी होती, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकर एंडकडनं नकार येतोय आणि या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मजल मारतोय. 25 धावा या धावफलकावर. समीकरण मैदानामध्ये 10 चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रयत्न उत्तम मोठेचा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी करतोय नक्कीच एका बाजूनं वैभव जाधव. एकेरी दुहेरी धावसंख्येवर सुंदर पद्धती त्यानं भर दिली. मध्यमची फळी असते ती मध्यम फळी सावरली एका बाजूनं एरोन इलेव्हन रेडी क्रिकेट संघाची सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. तो गुरु राणे माघारी परततोय. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाचा डोक्यावरून प्रयत्न बसतोय, थोडासा फसवा चेंडू आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र ऐन मुकेचे शेडे गुरु राणे माघारी परततोय. लवकर पुढील फलंदाज पाठवा. आमच्याकडे थोडासा वेळ कमी आहे आणि त्यासाठी सहकार्य तुमचंही लाख मोलाचं आहे. हॅलो 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 संघाचा तारणावर ज्यांना गोलंदाजीमध्ये प्रभावशील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला रेडी एक्सप्रेस या नावानं संबोधलं गेलं, आज अष्टपैलू खेळाडूच्या रूपात गौरेश कांबळी सज्ज होतोय. कालची स्पर्धा नाईक सर सांगते पेंडेम प्रीमियर लीग ज्यानं गाजवली आणि त्यानंतर आज या मैदानावर बेंगुर्ला कॅम्पच्या मैदानावर समीकरण मैदानामध्ये आता मात्र पाहायला मिळतंय उर्वरितच्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. धाव घेण्याचा प्रथमतः प्रयत्न नव्हता आणि सचिन ठक्करचा ते कॉल येतोय आणि 1 धावी पूर्ण होत 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक या धावफलकावर मजल मारतोय. 26 धावा या धावफलकावर. स्पर्धेदरम्यान आगमन होतंय एल्विस आल्मेडा आणि शैलेश नार्वेकर, तुमचं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. वैभव सज्ज होते पुन्हा एकदा. हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. 9 स्लॅममध्ये चेंडू विसावला. तो एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येमध्ये घेण्याचा प्रयत्न होता. एकच धावी गणली जाते आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक या धावफलकावर पुढे सरकला गेला. 27 धावा या धावफलकावर. 7 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता येणाऱ्या काळात आणि गौरव सज्ज होतोय पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. एरोन इलेव्हन रेडी संघ 30 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक येतोय नैमेश. षटकाची सांगत होते 5व्या 30 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 28 धावा या धावफलकावर. भैया नाईक सर जरी 36 चेंडूमध्ये म्हणत होतो एक 35 ते 40 धावा जरी असल्या असत्या तरी सामन्याला रंगत आली असते. आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी नार्वेकर आणि त्यांच्यासोबत एल्विस आल्मेडा यांचं आगमन होतंय. खूप खूप सहर्ष स्वागत. आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं गुलाब पुष्प देऊन या छत्रपती चषक या स्पर्धेदरम्यान गुलाब पुष्प देऊन या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. अंतिम षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 6 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता येणाऱ्या काळात. सागर जर विचार केला पहिला एका दुसरा गडीबाद 2 चेंडू निर्धाव तर सामन्याला रंग देणार मैदानामध्ये. बघूया सचिन जाधव कोणावर या ठिकाणी जबाबदारी ठेवतोय. रोशन ठाकूरवर जबाबदारी ठेवतोय. 6 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आणि रोशन सज्ज होतोय. बॅटचे कट लागून चेलची संधी पहिलाच बातचीत
बोललो होतो पहिल्यांदाच, ते कुठेतरी ह्या ठिकाणी घडतंय. म्हणजे बॅटची कट लागून चेंडू जातोय हवेमध्ये आणि गौरेश कांबळेची खेळी आली संपुष्टात. समीकरण बदललं जात आहे. मैदानामध्ये 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता आणि मैदानामध्ये पावलं टाकतोय सुजित सावळ. मैदानामध्ये पावलं टाकतोय. मॅचला रंग देते. जरी कमी धावसंख्येचा सामना असला, प्रथमतः वाटलं होतं एकतर्फी सामना होतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा. सामना समाप्त होतोय की काय पहिल्या 3 षटकांमध्ये आणि त्यानंतर अंतिम षटकापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण हे मात्र थोडंसं या ठिकाणी मात्र तो कमी असताना एका बाजूनं प्रभावशाली गोलंदाजी मी म्हणेन सचिन जाधवची आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना अक्षरशः जकडून ठेवतोय. वैभव जाधवची सुरेख गोलंदाजी. रोहन कुंभार थोडासा मागडा ठरतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर कसरत करावी लागेल अभिस्फोटच्या गोलंदाजाला. आपले कलात्मक गुण या भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये दाखवावे लागते. तर रोशन ठाकूरला, तर रोशन ठाकूर गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला नौका सुजित सावळ. मोठा फटका टर्वोबा पंचांकडे अपील येतोय. लेग पेपरचा पंच आपल्याला न ठाम राहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. समीकरण चा विचार केला. धावफलक हा बरोबरीत 29 धावा या धावफलकावर. 4 चेंडू विजयासाठी. एका धावेची आवश्यकता. मोठा फटका पाहायला मिळतोय. सचिनच्या चेंडू फळीतून सुरेख फटका चौकारानं सामना समाप्त करतोय आणि एरॉन 11 रेडे संघ पहिला सामना आज विजयी होतोय. मॅन ऑफ द मॅच साठी सुंदर असं टी शर्ट फॉर स्पोर्ट्स आणि वेल्स अँड कडून आणि सुंदर अशी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच जाहीर होतोय. जॉर्डन इस्टोर कुडाळ यांच्याकडून सुंदर अशी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच साठी. फोर स्पोर्ट्स वेल्स यांच्याकडून सुंदर असं टी शर्ट आणि मॅन ऑफ द मॅचचा अरे पहिला ठरतोय. सगळं सबका आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. आपण जोडूया पुन्हा एकदा अशोकजी नाईक यांच्या समवेत. चला लवकर मैदानात पुढील सामना सुरू होतोय. त्याचबरोबर साई मनोज 11 कणकवले मालक संघ मालक वांगणकर साहेब आपल्याला विनंती. वांगणकर साहेब आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षात यायचं आहे. मायकल लोब तुमचं पण सहर्ष स्वागत. वांगणकर साहेब आपल्याला विनंती. साई मनोज संघ मालक आपल्याला विनंती, या